वाद होईल अशा ठिकाणी शिवरायांचे पुतळे नको. झी 24 तासवर जरांगेंनी एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिलेली आहे. अधिकृत जागेवरच पुतळा उभारा, मनोज जरांगेंनी अशी मागणी केलेली आहे. पुतळे उभारतो कोण, विकतो कोण, माहिती घेणार. जैन मुनींचं डोकं सडलं आहे का, असा सवालही जरांगेंनी विचारलाय. जैन मुनींना फटके खायचे आहेत का? जैन मुनी निलेश चंद्र यांनी नितेश राणेंची शिवरायांशी तुलना केल्यानं त्यांनी संताप व्यक्त केलाय. जैन मुनी आता मुनीर भाई झालेत का, असंही जरांगेंनी प्रश्न विचारलाय. नितेश महाजन यांनी जरांगेंसोबत चर्चा केलेली आहे, पाहूया. सोलापूर जिल्ह्यातील अंजनगावमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा वाद आता समोपचाराने मिटलेला आहे आणि त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांची नेमकी आता पुढची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी जरांगे पाटील माझ्यासोबत आहे. दादा, काय नेमकी प्रतिक्रिया आहे अंजनगावच्या प्रकरणावर? हे चांगलं झालं. काय असतं, विनाकारण दूषित वातावरण होण्यात काही अर्थ नाही. आपण सगळ्या देवस्थानाचा सन्मान केला पाहिजे. शेवटी आपला धर्म एक आहे. मारुतीचं मंदिर असलं काय, खिलोबाचं मंदिर असलं काय, जेजुरीचं असलं काय, शिखर शिंगणापूरचं असलं काय, महालक्ष्मी देवीचं असलं काय, किंवा नारायणगडचं असलं काय, असे कुठलेही देवस्थान असो आपल्या धर्माचे येतात. आपण देवस्थानासमोर नकोच ना बसायला. दुसरे कुठेही बसवता येतं. चौक आहे किंवा अनेक सरकारी जागा आहे. नसल तर आपण हक्काचे घेऊ. इथून पुढे काय काम करू आपण, बरं का? आपण, आपला बाप हे आपला राजा आहे, त्यांच्यापेक्षा आपल्याला मोठं कोणी नाही. आपण ना 4-5 गुंठे जागा घ्यायचो आणि मस्त पुतळा त्याच्यात बसवायचा. माझी परवानगीची फिरवानगीची कशाची गरज नाही. आपला खाजगी जागेत आपण बसू. आपण तिथं बारी लावू. रोज एकाने सेवा करायची. 365 दिवस येत आपल्या गावातल्या रोज एका माणसाने सेवा करायची तिथं जाऊ. अहो, एकदा बसविला ना, आता मला सांगणं बरोबर नाही गाव, कारण मी काल माहिती घेतली. तर पुतळा बसवला, काल पुण्यतिथी होती. छत्रपतींच्या पायावरती 2 फुलं सुद्धा टाकले नाही. मग तुम्ही नुसतं नेऊन बसवताय. पूजा कुणी करायची? वंदन कुणी करायचं राजाला? काय नुसतं नेऊन बसवणं आणि 1 दिवसासाठी मारामाऱ्याच करणं हाच उद्देश आहे का? सेवा कुणी करायची राजाची? कुणी करायची? म्हणून आपण ना आता जागा घेतली पाहिजे. चौकातच बसलं पाहिजे असं काही मान आहे का? बसू ना तिथं, पण वाद नको असं माझं म्हणणं आहे. त्यांनी लय हानी होती. छत्रपतींना सुद्धा वाईट वाटत असली अशा गोष्टी, म्हणून तीड नको. अंजनगावचं प्रकरण मिटलं, खूप चांगलं झालं. अंजनगावच्या धनगर बांधवांचे घेत, तिथल्या मराठा बांधवांचे घेत, कारण त्यांना एकटं वाटू नये. पण ती जागा वादाची नव्हती, हे मात्र अंतिम सत्य होतं. देव आहे सगळ्यांसाठी. ती वादाची जागा नाही. काहींना तिथं दंगल घडून आणायची होती. पुतळे विकणारा कोण आहे हे माहित नाही, ती माहिती करून घेतो. पुतळे विकणारा कोण, घेणारे कोण टीम आहे त्या, काय करायले नेमके, असं का व्हायला लागलं? आम्ही काय भोळ्या मनानं जातोय? मराठा समाजाचा फोन येतोय, या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अडचण आली. आम्ही उठले की निघाले. मग ते लोकांना काय वाटलं लागले, पाटलाचा फोटो आहे म्हणजे पाटीलच बसू देत तर काय? बाकीच्या जातीत गैरसमज जायला लागला. बरं, गैरसमज पण जाऊ द्या. छत्रपतींसाठी गैरसमज आम्ही पुतळे बसवणार आणि तुम्ही काढा, कोण काढता येते तेही बघू. आहे तुमच्यासाठी जीव जाळणारा माणूस आहे. तुमच्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च केलेलं आहे. छत्रपतींविषयी मी अपमान सहन करू शकत नाही. मराठ्यांचा अपमान मी सहन करू शकत नाही. माझं आयुष्य तुमच्यासाठी, मराठा समाजानं हे षड्यंत्र आहे का काय हे समजून घ्या. नंतर पुतळे बसवा. मी बसवू नका म्हणत नाही आणि बसवा पण म्हणत नाही आणि नको पण म्हणत नाही. पण याच्या पाठीमागं खरंच षड्यंत्र आहे का? मराठ्यांच्या विरोधात जाती घालायच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या आडून, असा काय उद्देश आहे का? हे महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी तिथून पुढे तपासावं आणि मग बसावा, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. एक वक्तव्य आहे जैन मुनी निलेश चंद्र यांचं. त्यांनी म्हटलेलं आहे की बाळासाहेबांसारखी भूमिका मानणारे नितेश राणे मुख्यमंत्री झाले पाहिजे. नितेश राणेंची उंची देखील छत्रपती शिवाजी महाराजांसारखी आहे. आयला हे मुनी म्हणजे तेच का? त्या दिवच्या सारखाच ते तारा राणींबद्दल महाराणी साहेब, हा तेच ना मुनी, तेच ना, पण त्यांचेच ना. हे त्यांचे डोके सळले का काय? हे काय, हे पैदाशीच कुठून आलेत मला काही कळलं नाही. मुनीर भाई हे नवीन भाई झालेत आता. मुनींचे मुनीर भाई झालेत हे नवीन आता. त्यांचे काय डोके सळले का काय? का त्या खरात बाबाकडे काय
यायला गेल ते काय ज्यूस पीस एखादबारी आहे मुनीरबाई. अरे तुमचे डोके ठेपायला आहेत का? तुम्ही काही बोलून महाराणी ताराराणी साहेबांचा अवमान करायला लागलात. फटके खातान बरं का? छत्रपतींच्या उंचीबरोबर कोणाला उंचीवर नेताल तुम्ही, फटके खाताल. नितेश महाजन, जी 24 तास, जालना.